अवतरी अवतरी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल। मुक्ताबाई 17 वर्ष 23 दिवसच थांबल्या. असं का झालं बाबा? पण मृत्यूचा दरवाजा परमात्म्यानं कोणाच्याच हातात दिलेला नाही. मरणाचे 8 दरवाजे आपल्या धर्मशास्त्रामध्ये आले. त्यातला पहिला दरवाजा आहे हत्येचा, दुसरा दरवाजा आहे आत्महत्येचा, तिसरा दरवाजा आहे अकाली मरणाचा, चौथा दरवाजा आहे काल मरणाचा, पाचवा दरवाजा आहे आत्मसमर्पणाचा, 6वा दरवाजा आहे आत्मत्यागाचा, 7वा दरवाजा आहे समाधीचा आणि 8वा दरवाजा आहे दिव्य निर्याणाचा. यातले 4 दरवाजे तुमच्या माझ्या आयुष्याकरता आहे आणि 4 दरवाजे हे महात्म्याच्या आयुष्याकरता आहे. प्रत्येकाला मृत्यूच्या दरवाज्यातून मृत्यूलोक सोडण्याकरता प्रवास करावा लागतो. फक्त कोणाचा मृत्यूलोक सोडताना समाधीचा सोहळा करावा लागतो, कोणाचा मृत्यूलोक सोडताना दिव्य निर्याणाचा सोहळा करावा लागतो, कोणाचा मृत्यूलोक सोडताना सती म्हणून आत्मत्यागात मृत्यूलोक सोडण्याचा महिमान सोहळा करावा लागतो. आणि आपलं अकाली मरण, काल मरण, हत्या, आत्महत्या यातली सोहळे करावी लागतात. पण मृत्यूलोक सोडण्याचाच तो सोहळा आहे. या देशाच्या पंतप्रधानाला मृत्यूलोक सोडावा लागला, हत्येने सोडावा लागला. 2-2, 3-3 पंतप्रधानांची हत्या होऊन मृत्यूलोक सोडला या भारतात लोकांनी. असं गृहीत धरू नका की माणूस मोठा झाल्यावर हत्या होत नसते. या देशाच्या सर्वोच्च पदाचा वैभव भूषवणाऱ्या लोकांना सुद्धा हत्येने मृत्यूलोक सोडावा लागला. त्यांचं मरण हत्येत होतं. काहींनी आत्महत्या करून मृत्यूलोक सोडला. अहो, ज्या बाबा आमटेंनी या देशामध्ये सेवेचं व्रत जोपासलं त्या बाबा आमटेंच्या नातीने आत्महत्या केली. सुशांत सिंह राजपूत नावाचा एक मुलगा जो चित्रपटामध्ये अभिनेता म्हणून अख्ख्या देशात विश्वात प्रसिद्ध झाला. सेकंदाला कमाई होती त्याची, मिनिटाला नाही, सेकंदाला. पण त्याला आत्महत्या करावी लागली. मृत्यूलोक आहे ना, तो काल आहे तो मरणाचा, सांगून वेळ येत नाही. एखाद्या वेळेला मनुष्य आता असा हताश होऊन जातो की त्याला असं वाटतं मरण परवडलं याच्यापेक्षा. अशा भूमिकेत बरीच लोक संपली. तिसरा दरवाजा अकाली मरणाचा. अपेक्षित नसताना मृत्यू ओढावतो, अपेक्षित नसताना आजार होतो. परमेश्वरानं ते दुःख तुम्हाला दिलं आणि मातृत्व हरवण्याचं दिलं. फार कठीण दुःख आहे, कठीण प्रवास असतो तो. एखादा कीर्तनकार त्याचं वर्णन शब्दात करू शकत नाही. आपले संत सुद्धा तिथं थांबतात. त्यामुळं ते दुःख पचवून सुद्धा, आईला जाऊन सुद्धा वर्षाच्या वरतून कालावधी होतोय, पण आईचं स्मरण आपल्याला होत आहे. तुम्ही दोन्ही मुलं पुण्यवान आहात, नशीबवान आहात. खरं तर तुमच्यासारख्या सुपुत्रांची या भारत मातेला गरज आहे. आनंद आहे. तुमच्या गोविंदवाड परिवाराच्या चरणी प्रणाम करतो. आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय सगळीच महाराज मंडळी, हा कार्यक्रम मी करावाच असा अट्टहास मी नाही सांगून सुद्धा ज्यांनी लावून धरला असे आदरणीय हरिभक्तपरायण श्रद्धेय मधुकर महाराज सानप, मी बाबांच्या चरणी प्रणाम करतो. महाराज आपण ही सेवा करावी. म्हटलं बाबा मी घेत नाही. तो उन्हाळ्याचे दिवस आहे, दुपारची कीर्तन फार जड जातात, त्रास होतो त्याचा. ही वेळ कीर्तनाची हे काय तत्वज्ञान सांगायची वेळ आहे, झोपायची वेळ आहे, सरळ सरळ ही आरामाची वेळ आहे. पण अट्टहास कोण करत आहे? त्यांनी इतकी गळ घातली. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये खूप जुना कालावधी, सगळ्या गुरुवर्यांच्या कालावधीत त्यांचं आयुष्य गेलं. त्यामुळं त्यांना मी नकार देऊ शकलो नाही. मधुकर बाबांना धन्यवाद देतो, प्रणाम करतो. हरिभक्तपरायण आदरणीय रामप्रसाद महाराज सानप, हरिभक्तपरायण दिनकर महाराज दौंड, हरिभक्तपरायण मधुकर महाराज काकडे, हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज काकडे, बंडूपंत महाराज आसोलेकर, गंगाधर बाबा समसापूरकर, भास्कर महाराज धारणगावकर, संतोष महाराज चोपडे आदी करून समस्त गावकरी, परिसरातील गुणीजन, गायक, वादक, महाराज मंडळी आणि आज भजन साथीला उपस्थित असलेलं महाराष्ट्रातलं भजन विश्व आहे. संपूर्ण महाराष्ट्राने ज्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं अशी ही जोडी आहे. उजव्या हाताला हरिभक्तपरायण भजननिष्ठ ओंकार महाराज जगताप आहेत, डाव्या हाताला हरिभक्तपरायण भजननिष्ठ कैलासजी महाराज पवार आहे. तरुण वय आहे, पण महाराष्ट्राने या जोडीला भरपूर प्रेम दिलं आणि ते मिळत आहे. त्यांच्या पूर्वजांनी केलेल्या सेवेचा हा त्यांच्या आयुष्यातला परिणाम आहे. महाराष्ट्रातला मृदंगातला राजा म्हणून ज्यांच्याकडे बघावं लागतं, जे नाव घेतल्यानंतर पुढं नावं महाराष्ट्रातली शिल्लक राहत नाही, अशी क्रांतिकारक मृदंग या विश्वातली तयारी ज्या महात्म्याने केली, असा माझा बंधू आदरणीय हरिभक्तपरायण आम्हा सगळ्यांचे लाडके आदरणीय भरत महाराज पठाडे, महाराजांना
मनापासून धन्यवाद देतो, प्रणाम करतो. आदरणीय हरिभक्तपरायण श्रद्धेय माऊली महाराज, भरत महाराजांच्या समोर मृदंग घेऊन बसणं याला सुद्धा खूप ताकद लागते महाराज, सोपं नाही आहे ते. पण विनय आहे त्यांचा आणि अत्यंत विनयानं मधल्या चालीलाच ते म्हटले, भरत महाराज तुम्ही वाजवा. हे मोठेपण अंतःकरणाचं. कायला वाजवता नसलं तरी तो म्हणतो माझा आवाज दे ना बाबा, आवाज दे बरोबर, माझं संपत आलं. कधी वाजवतो. माऊली महाराजांना सुद्धा वंदन. ही सगळीच मंडळी विठ्ठलरावांवर प्रचंड विश्वास केला. आता जागा रे बाईनो जागा. जगद्गुरु तुकोबर यांचा अत्यंत गोड अभंग आहे. कृष्णाभाऊंच्या साऊंड सिस्टीमच्या द्वारा संकल्पित वेळेत तो अभंग तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. लक्षपूर्वक ऐका सज्जन हो. जगण्याची दुसरी बाजू जागृती असावी. नुसतं जगणं मनुष्याकडे असू नये, जागृतीतलं जगणं असावं. पण जागृती कोणालाही आवडत नाही. कोणालाही तुम्ही खरं सांगा आवडत नाही. कोणाच्या हिताचं सांगा आवडत नाही. माणसाला ऐकावंच वाटत नाही काहीतरी चांगलं. वास्तविक आपली संत परंपरा ऐकणारी आहे. कोणाचं तरी ऐकून पुढे जावं. संताच्या एका नाण्याच्या दोन बाजू. जागृती ही संतांच्या दुसऱ्या नाण्याची बाजू आहे, ती बघावी लागते, शोधावी लागते. जिथं जिथं संत जन्माला आले, अवताराला आले, ते जागृती करताच आले. सगळ्या परंपरेतले संत बघा. गाडगे महाराजांनी दिवसा गाव जाळावून रात्री जागृती करावी, लोकांची मनं झाडावी. तुकोबरांनी कीर्तन करून समाजाची जागृती करावी. नामदेवरांनी जागृती करता पंजाब पर्यंत वारकरी संप्रदायाची पताका घेऊन जावी. जागृती आहे. जागृती स्वीकारणारी आपण माणसं आहोत. आणि जागृती स्वीकारून परमात्म्याच्या दिशेनं जाऊन जीवनातला पुरुषार्थ साधावा या अपेक्षेत जीवन जगणारी आपण सगळी माणसं आहोत. पण सहसा कोणाला जागृतीत पडावं वाटत नाही, ऐकावं वाटत नाही. एखाद्या चिमणीनं त्या माकडाला सांगावं, माकडा अरे ऊन तापतंय, जरा घर बांध. पाय मी खोपा तयार केला, एक 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 काडी आणली, एक एक पदर आणला रे गवताचा ना, खोपा विणला. माझे पिलं मी आता सुरक्षित आहे, तू एक घर बांधून घे. तो म्हणतो हो ना मी बांधतोच घर. माझा बी विचार आहेच तसा घर बांधायचा. म्हटलं आता प्लॅन काढून घर बांधू. ती चिमणी म्हणे भाऊ ती फांदी पाय ना तिकडची, किती चांगली आहे पाय बरं. या फांदीवर माझा खोपा आहे, तिकडच्या फांदीवर तुझं घर बांध. मी चारा खायला गेले की तू माझ्या घराकडे लक्ष ठेवायचं, तू बाहेर गेलाय की मी तुझ्या घराकडे लक्ष ठेवत जाईल. अरे कर्मचारी लागणार नाही, सिक्युरिटी लागणार नाही, मी आहे ना. तो म्हणे हो मी तसंच करतो, मी घर इथं बांधतोच. पण बांधतो म्हणणं आणि बांधणं यात फरक आहे. बांधलं नाही, पाऊस चालू झाला, मोबाईल ठेवून द्या. दो 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 पाऊस चालू झाला आणि त्या पावसामध्ये भिजलं ते माकड, पार ओलं चिंब झालं, खुळखळायला लागलं, थरथरायला लागलं. चिमणी त्याच्याकडे पाहते. ती म्हणे का रे, मी तुला कितीदा सांगितलं घर बांध घर बांध, पण तू ऐकलं नाही. एक तारीख रिकामी ठेवली नाही, सकाळी संध्याकाळी सकाळी संध्याकाळी या गावून त्या गावला. तुला काही वाटलं नाही घर बांधावं. मी तुला सांगत होते घर बांध. तो म्हणे मी तुला भाड्यानं घर बांधून राहिलो काय, तू काहून ताण घेऊन राहिली. नाही ते पण मला वाईट वाटते रे. नाथ महाराज म्हटले तिला, त्या चिमणीने जर हुशारी असेल, तिच्याकडे बुद्धिवान असेल तर त्याला सांगू नये. क्रोधीय विश्वासी त्यासी बोध कैसा, व्यर्थ आपुली वाचा असे नऊ नये. बोध म्हणजे त्याला ज्ञान नाहीये, ज्ञान ऐकायची वृत्ती नाहीये. आपल्या परंपरेत ज्ञान असावंही लागतं आणि ज्ञान ऐकण्याची वृत्ती सुद्धा असावी लागते. कीर्तनामध्ये काही श्रोते असं सापडतात, त्यांना विनोद सांगा ते 10 मिनिटांना असतात. काही ना घरी जाता जाता कळतो तो विनोद होता बुवा. हजरजबाबीपणाचं कुठलंच वैभव त्यांच्या आयुष्यात नसतं. पण काही माणसांना विनोद सांगायचे अगोदर. मी एका माणसाला सहज म्हटलं का हो तुमचं इंग्रजी कसं काय. तो म्हणे खूप तयार आहे. म्हटलं ते समोर रामभाऊ उभे, त्यांना बोलावर. तो उभा राहिला आणि त्याने आवाज दिला, रामभाऊ कम हिअर. लगेच रामभाऊ जवळ आला. म्हटलं तयार आहे तुमचं इंग्रजी. आता बोलावलेलं रामभाऊला इकडून तिकडे पाठवा. त्याला बोलवायचं माहिती होतं पण पाठवायचं नाही. पण बुद्धिवान होता. जिथं रामभाऊ उभा होता तिथं तो बहादर गेला. आणि तिथून म्हणतो रामभाऊ
कम हिअर, याला डोकं म्हणता. आता तुम्हाला जसं विनोद सांगायच्या अगोदर तुम्ही कळत नाही. एक कंडक्टर एका मुलीला म्हटले, बाई कॉलेजला चालली वाटते. हो बरं बरं चांगलंय. तिकीट काढलं ना तू? ती म्हणे हो काढलं. वा वा, तुझ्या हातातला हा मोबाईल तुला खूप पुढे घेऊन जाईल जीवनात. ती म्हणे असं का म्हटलं तुम्ही एकदम काका? ते म्हटले नाही नाही, मला तुझ्याकडे पाहिलं तेव्हापासूनच असं वाटतंय की तुझ्या हातातला हा मोबाईल तुला जीवनात खूप पुढे घेऊन जाईल. अहो पण ते म्हणे तुम्ही असं काय म्हणताय? ते म्हटले तुझं गाव जाऊन बाई 1 तास झाला, त्याच्यामुळे मला विश्वास आला की नाही नाही आता इल्या खूप पुढे घेऊन जाईल. हे कळायलाही, हे त्याचं बोलणं ऐकायलाही ज्ञानच लागतं. काही माणसं हजर जबाबी असतं मार. शाळेमध्ये, आमच्या शाळेत एक रामदास नावाचा विद्यार्थी, काही विचारलं अहो त्याला अभ्यासाला काही कळत नव्हतं पण उत्तर द्यायला. एकदा MS पाटील सर म्हटले, रे रामदास ते मागचं पोरगं झोपलं रे, जरा उठव बरं त्याला. तो म्हणे झोपवलं तुम्ही. म्हणजे काय बोलण्याची तयारी किती. आमच्या शाळेला एकदा आग लागली. 7-8 दिवस आमची शाळा बंद होती आणि रामदास खुश होता. तो म्हणे आपली शाळा आता, ही आग मला सांगते म्हणे की आपल्याला 7-8 दिवस तर सुट्टी आहेच, हे काही सुधारत नाही म्हणे 8 दिवस. आणि खरंच तसंच झालं. पत्र बदलायला आणि ते रंगरंगोटी करायला आठवडा गेला. 8 दिवसांनी शाळा चालू झाली. शाळेच्या पहिल्याच दिवशी गुरुजींनी विचारलं, रामदास घटना आणि दुर्घटना यातला फरक सांगता येईल रे बाळा? तो म्हणे आपल्या शाळेला आग लागली ही घटना आहे आणि त्यातूनही तुम्ही वाचले गुरुजी. याला म्हणता हजर जबाबी. हे सगळ्यांकडे वैभव मिळत नाही, चातुर्य मिळत नाही. ज्ञान असावंही लागतं आणि त्या ज्ञानाचा उपयोग सुद्धा करावा लागतो. हे जगणं आहे. जाणून नेनते करी माझे मन. एखाद्या गोष्टीची माहिती असली आणि एखादा मनुष्य सांगत असला तरी चांगलं गोष्ट ऐकणं किंवा चांगलं त्याचं सांगणं ऐकून घेणं ते वाया जात नाही. अहो वर्तमानपत्राचा तुकडा पडलेला दिसला, अभंग लिहिलेला आहे. तुकडा आहे पण काय लिहिलेला आहे? अभंग आहे. काही वाया जाईल? चांगलंच कागद लागतो, स्वच्छच कागद लागतो, दर्जेदारच पेपर लागतो असं नाही. त्याच्यावर काय लिहिलंय, तो कागद काय सांगतोय, हे आयुष्यात खूप महत्वाचं आहे. ऐकलं महाराज, फजिती झाली पण उपदेश ऐकून घेतला, जागृती करून घेतली. एकदा नामदोरा आळंदीला गेले आणि आळंदीला गेल्यानंतर कोणीतरी बातमी सांगितली निवृत्तीनाथांना सिद्ध भेटतात की अखंड जया देवाचा शेजार. अहो नामदेवराय आले, देवाजवळ राहणार आहे तुमच्या भेटीला. अरे बाबा, अतिथी देवो भव. म्हणजे नाही आणि तिथी म्हणजे ज्याच्या येण्याची वेळ ठरलेली नाही असं कोणीतरी आलं. चला, निवृत्तीनाथ पुढे गेले. ज्ञानोबाराय, सोपान काका, आदिशक्ती, मुक्ताबाई नामदोरे आले होते. नामदोऱ्यांना पाहता बरोबर हे कायम देवाजवळ राहतात म्हणून यांच्या चरणावर आपण दंडवत घातलं पाहिजे, ही भावना आहे निवृत्तीनाथांची. स्वतः निवृत्तीनाथांनी दर्शन घेतलं महाराज. कोणाचं? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? कोणाचं दर्शन घेतलं? नामदेव महाराजांचं. निवृत्तीनाथांनी माझा मोठा भाऊ पाया पडतो, मी सुद्धा पाया पडलं पाहिजे. विश्वमौली ज्ञानोबाराय सुद्धा दर्शन घेत आहे नामदेवरायांचं. सोपान काकांनी दर्शन घेतलं. क्रमांक आला मुक्ताबाईचा. तेवढ्याला निवृत्तीनाथ म्हटले, मुक्ते तुला काही वेगळंच सांगावं लागेल का ग? अगं पडणं पाया. लांबून आले नामदेवराय. तेवढ्याला मुक्ताबाई म्हटल्या, दादा तुम्ही पाया पडलात हेच मला आश्चर्य वाटलं. अहो हे मडकं कच्चं आहे, कोर आहे ते. तिथं उपदेशाची, जागृतीची, बोधाची गरज आहे. अगं असं काय बोलते माझी बाई? मुक्ताईचा गौर वर्ण, कोरडे केस, पाणीदार डोळे, सरळ नासिका, कोटी सूर्याचं लखलखीत तेज मुक्ताबाईच्या चरणावर. कोवळे कोवळे पाय, कोवळे हात, वाणी इतकी तीक्ष्ण की एखाद्या योग्याला आवाज दिला तर त्याचा योग बुडून जाईल आणि फुंकर मारली तर विश्व हलून जाईल, इतकी ताकद वाणीमध्ये. आणि त्या मुक्ताबाई कठोर शब्दामध्ये मुक्ताबाईंनी नामदेवरायांना सांगितले, मत्स्य हे मडकं कच्चं आहे, कोरा आहे. असं काय बोलते तू?
नामदेवरांना वाईट वाटलं ते. अरे राम राम राम, हे तो फारच चांगले म्हणतात, देव यांना खूपच चांगले म्हणतो, आणि हे असं स्वागत करतो कोणी आलेल्या पाहुण्याचं. नामदेवरांनी मान फिरवली. असू द्या, नका पडू द्या, त्यांची इच्छा नाही, आणि पाया पडलंच पाहिजे अशाकरता मी काय आळंदीत आलोय, मी तुमच्या भेटीला आलो. पण निवृत्तीनाथ म्हटले, ज्या अर्थी मुक्ताई बोलताय त्या अर्थी काहीतरी तथ्य असलं पाहिजे. चला मळक्याच्या परीक्षकाला बोलवून घेऊ. आता मडकं कच्चं पडकं हे कुंभाराशिवाय दुसरं कोण सांगू शकतो. गोरोबा काकांना बोलवलं. काका आले. काका येताना थापटणं घेऊन या जरा. बर बर, थापटणी आणलं. सांगितलं आता तपासाई मडके सगळे. प्रथम तो थापटणे निवृत्तीनाथा, डेरा झाला निका ब्रह्मरूप. पहिल्यांदा निवृत्तीनाथांच्या डोक्यावर गोरोबा काकांनी थापटणं मारलं. वा वा, डेरा झाला निका ब्रह्मरूप. दुसरा नंबर ज्ञानोबारांचा. साटलेकर ज्ञानोबारांच्या मस्तकावर थापटणं मारायचं भाग्य या कुंभाराकडे येत आहे. डोळ्याला धारा लागल्या गोरोबा काकांच्या. माझी काय पात्रता आहे हो ज्ञानोबारांचा गट तपासून, पण निवृत्तीनाथांनी दिलेलं काम आहे, मी केलं पाहिजे. पण आता लेश नाही कोरा कोठे, तेची थापटणे ज्ञानेशाचे डोई. अहो इथं लवलेश नाही कोरेपणाचा, हे पूर्णतेला गेलेलं मडक आहे. तिसरा नंबर सोपान काकांचा. तेची थापटणे सोपानाची डोई. काही नाही, कोरेपणा नाही. मग नंबर आला मुक्ताबाईचा. आता मुक्ताबाई वयानं लहान, लहान मुलाला मारतानाच आपला हात त्या पोराचा अंदाज घेऊन त्याच्यावर मार घालत असतो. कधी कधी तुम्ही मी आपल्या पोराला मारतो ना, पण आपल्या मुलाला मारताना आपल्या हाताला सांगावं लागत नाही, पोरग लहान आहे बरं, हाता हळू मार त्याला, असं सांगावं वाटत नाही. अंतःकरणातली ताकद, मन, शरीरातली ऊर्जाच हातापर्यंत येऊ देत नाही. हळूच त्याला लागलं की नाही लागलं. पण इथं उलट झालं. मुक्ताबाई एकतर वयानं लहान, आणि थापटणं सगळ्यांपेक्षा जोरात मारलं, तिघी भावंडांपेक्षा. परिणाम असा झाला, तेची थापटणे मुक्ताबाई मुक्ताबाई हाली अमृत संजीवनी उठू आली अमृत संजीवनी. तेची थापटणे मुक्ताबाईंच्याच घटातून सगळ्या घटांची निर्मिती आहे, ती योग माया आहे. आद्यत्रय जननी देवाची. त्याला काय गरज आहे, पूर्णतेला गेलेलं घट आहे, पूर्णतेला गेलेलं मडक आहे. मग मारलं नामदेवरींच्या डोकावर. तेची थापटणे नामदेवावर डोई चढू मोहर रडू लागे. कधी डोकं सोडतात, कधी डोळे सोडतात. रडायला लागले नामदेवराय. तिथून पळत निघाले.
पांडुरंगाजवळ आले. भगवंतानं विचारलं, रे बाबा झालं काय? म्हटलं, अहो माझा पाहुणचार केला त्या तुमच्या सोयऱ्यांनी, तुम्हाला लय जवळचे वाटतं ते. असं कोणी करत राहू, घरात आलेल्या पाहुण्याला कोणी मारतं का? देवा, रे तू त्यांना संत म्हणतो, असे संत मारले रे, मला माझं डोकं दुखायला लागलं. अरे पण म्हणणं काय होतं त्यांचं? ते म्हटलं, हे मळकं कच्च आहे, जे आरती मुक्ताई म्हणताय मळकं कच्च आहे, त्या आरती उपदेशाची गरज आहे नामदेवा. जा बाबा, औंड्याला पाठवलं आणि तिथं जाऊन एका जनार्दनी विस्तार मुक्ताबाईचा मुक्ताईने बोध खेचरा असे केला आणि तेने नामयाला बोधी येले. त्या खेचरांनी नामदेवरायांना उपदेश केला आणि त्या उपदेशाने नामदेवरायांचं जीवन कृतार्थ झालं. किती कृतार्थ झालं? अगोदर जागृती देवाजवळ राहून सुद्धा नव्हती, पण खेचरांनी ज्यावेळेला संत परंपरेची देवाच्या अस्तित्वाची जागृती करून दिली, त्या वाणीचा परिणाम असा झाला. तुम्हाला एका प्रमाणात त्या वाणीचा परिणाम सांगतो. नामदेवरायांचं कुटुंब व्यवस्था जर वाचली गाथ्यामध्ये, तर सुंबाचा करदोडा रक्त्याची लंगोटी, नामावाळ वंटी कीर्तन करी. सुंब म्हणजे नारळाची दोरी, ज्याच्या कमरेला नारळाच्या दोरीचा करदोळा आहे, ज्याच्या कमरेला रक्त्याचं लंगोट आहे. इतकी नादारी होती प्रपंचात, पण उपदेशाने जागृतीने वाणीची प्रगल्भता इतकी विशेष आहे. ज्याच्या कमरेला रक्त्याचं लंगोट आहे, ज्याच्या कमरेला नारळाच्या दोरीचा करदोळा आहे, ज्याच्या घरात गुळ भाताचा नैवेद्य 10 दिवस देवाला नेतोय, त्या नामदेवरांचं कीर्तन सुरू झालं की जगाचा मालक देह भाव विसरून धोतर सुटेपर्यंत कीर्तनात नाचत होता. ही नामदेवरांच्या वाणीची प्रगल्भता आहे, विशेषता आहे. का? जागृती. स्वीकारलं, कमीपणा वाटून घेतला नाही. कोण आईच्या पोटातून शिकून येतं? माझ्या मुक्ताबाई जर म्हणत असतील मी जागृत झालं पाहिजे, तर मी जागृती स्वीकारली पाहिजे. इथं आपण माणसं आहे, इथं आपल्याला आपल्या बापाचा राग यायला लागला, तो 2 गोष्टी चांगल्या सांगेल तर, पोरा रे ऐक गळ्या, बापाचा राग धरणारी इथं पोरं आहे. काय तो कोबऱ्यांची जागृती ऐकतो. आता जागा रे बाईनो जागा. प्रत्येकाला आई गेल्याचं दुःख होतं, कळते आई. आई गेल्यावर ती होतो तोपर्यंत तिला आई हा शब्द म्हणायची लाज वाटत होती. ती अशी बोलायची वेळ मिळत नव्हती आम्हाला. आम्ही आज तिला उपमा देतो. लक्षात ठेवा, हे 2 दैवत एकदा जीवनातून हरवली. तो कीर्तनकार असू द्या, गायकवादक असू द्या, मोठा पंडित असू द्या, विद्वान असू द्या, मोठा नेता असू द्या, आई आई आहे महाराज, बाप बाप आहे. ते घरातलं अस्तित्व संपायला लागलं की माणसाला मनुष्याच्या जीवनाचा प्रवास करतो. अरे आता इतकं कठीण आहे, तर हे कोण्या कठीण काळात जगले असतील, यांनी कसं केलं असेल तेव्हा. कोणती उपमा देता तिला? आईला उपमा देता? तिला म्हणता आमची आई समुद्रासारखी. विठ्ठलरावांनी म्हणावं, माझी द्रौपदी नावाची माय अथांग या समुद्रासारखी, विशाल तिची माया आहे या समुद्रासारखी. नजर पुरल तोवर पाणी, तशी आमच्या आईची माया. हा समुद्र फेकाय आपल्या आई पुढं. समुद्र दिसायला विस्तीर्ण आहे, पण घोडभर पाणी मुखात घेतलं की कळतं याची चव खारट आहे. आमच्या आईचं वय 65-70 वर्षाचं होतं, पण उभ्या आयुष्यात आमच्या आईची चव कधीच खारट जाणवली नाही. कायमजीचं बोलणं मंजूळ, कायमजीचं बोलणं प्रेमळ, अशी आमची माय. हा समुद्र फेकाय आमच्या आईच्या प्रेमापुढं. या समुद्रापेक्षाही मोठं माझ्या आईचं प्रेम आहे. कोणती उपमा देता तिला? या सूर्यनारायणाची, जो सकाळी बरा वाटतो आणि दुपारी त्याचा राग येतो त्याची. हा जगाला प्रकाशमान करतो, खूप उपकारी आहे सूर्यनारायण. तशीच आमची आई आहे. या सूर्यनारायणापेक्षाही मोठी माझी हे माँ पगले सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी माँ, पगले
माझ्या आईच्या मोठेपणामुळे ज्ञानोबाऱ्यांना जगातली सगळी तीर्थ ज्ञानोबाऱ्याने आईच्या पायावर घातली. किती मोठी असेल आपली आई. इतकं मोठेपण ज्ञानोबारे कधी कोणाला देत नाही. नित्य पारायण करणाऱ्याच्या लक्षात येईल, कधीच नाही. मोठेपण देणं हा ज्ञानोबाऱ्यांचा स्वभाव नाही, वास्तव मांडणं हा ज्ञानोबाऱ्यांचा स्वभाव आहे. पण सकळ तीर्थाची धुरे जी का माता पितरे, साधी गोष्ट हे म्हणणं म्हणूच शकत नाही. कशाला म्हणतात सकळ तीर्थ? एक तीर्थ मिळत नाही गोदावरीचं. स्वच्छे शीतळे सुगंधे जले होती सुखप्रदे परी पवित्रत्व संबंधे तीर्थाची. अरे बिस्लरीच्या बाटल्या कोणी आणून दे, पण एखाद्याला म्हणा तीर्थ आणून दे. पाणी तीर्थ वेगळं आहे. जेवणाला कसा तुम्ही प्रसाद म्हणणार? प्रसाद करण्याकरता जेवण बनवत असताना प्रसादाचे जे संस्कार आहे त्यांनावर करावे लागतील ना. तर पाण्याला कसं तुम्ही तीर्थ म्हणणार? तीर्थाचा जो महिमान आहे तो पाण्याला येण्याकरता तीर्थाचा थेंब घालावा लागेल ना पाण्यात. तसं जगातली सगळी तीर्थ आईच्या चरणाला तुम्ही कशी जोडणार? याचा अर्थ तीर्थ जितकं पवित्र आहे तितकं आईचं चरण पवित्र असावं लागणार ना. ज्ञानोबारे म्हटले तितकंच पवित्र आहे. तिला कोणती उपमा देऊन चालत नाही, कोणाचं वैभवच सांगून जमत नाही. गुलाबाच्या पाकळ्यासारखं माझ्या आईचं प्रेम आहे. या गुलाबाच्या पाकळ्या, ज्या गुलाबाचं फुल तोडायला गेलं तर कचकन काटा बोटात गेला आणि धार आली बाहेर, तेव्हा कळालं हा वरून कोवळा आहे, याचं मूळ टोकाचं आहे, त्रासदायक आहे, कठीण आहे. आमची आई 65-70 वर्षाची, पण कधी कठीणपणा जाणवला नाही. विशाल महाराज म्हणणारे अनेक भेटतील. विशाल या भाषेत एकेरी आवाज देणारी या जगात फक्त माय असते, लक्षात ठेवा. तिची बरोबरी कोणाच्या प्रेमाशी कोणाशी तुलनात्मक जोडायची नसते. आई आई आहे, ती काय आत्या आहे हो, ती काय मावशी का? जगातली बाकीची नाती आहेत का ती? तिथेही समाजाची जागृती. हे नैमित्तिक कीर्तन आहे. लोकांना असं वाटतं कीर्तन गेलेल्या करता असतं, आपल्या करताय. आपलं काय चाललंय? एकदा घरातला माणूस गेला गेला संपलं. धोतारावाली माणसं मोजून घ्या, साठल्यामध्ये किती आहे आज. नवीन धोतर नेसणारी किती होत आहे मोजून घ्या. याद्या करत चला फक्त. टोपी घालणारी किती, फेटा बांधणारी किती. गावात राहिला नाही माणूस फेटा बांधणारा. पूर्वी फेटावाली माणसं दिसायची, धोतरावाली राहणार नाही. काही काळ असेल या भूमीवर की इथं म्हातारी माणसं राहणार नाही. सांभाळ नाही करू शकत. मुंबई शहरात आज सुद्धा दिसत नाही म्हातारी माणसं. चेन्नईला गेला तर 60 वर्षाच्या पुढचा माणूस दिसत नाही. काय करतात देव जाणे. या महाराष्ट्राची संस्कृती आहे की जिथं आई गेल्यावरही तिची आठवण येते आपल्याला, असेपर्यंत कळत नाही. असा परिवार हवा ज्या गोविंदवाड परिवाराने जिवंतपणातही सदोदित माईची सेवा केली आणि गेल्यानंतरही तिचं स्मरण होतंय. आज तिची आठवण येते. राहुनी या घरा घर दिसे नामला, दाखवा दाखवा घर माझे मला. जन्म घेण्याआधी मी कुठे राहिलो, 9 महिने आईच्या हृदय वाढलो. येताना कुणी पाहिले का मला, दाखवा दाखवा घर माझे मला. जगातली सगळी घरं आईच्या घरापुढं फिकी महाराज. हे घर कोणीच कोणाला देऊ शकत नाही जे माईनं आपल्याला दिलं. करंगोडी कापली तरी माणसाला दुःख होतं. पोराचा जन्म होण्याकरता जिनं चरकन पोट फाडलं ती आई आहे. जिनं माहेर सोडून सासरी नांदायला आली तिला विचारा आई काय असते. लेक सासरातून माहेरी जाणारे माहिती पडता बरोबर उंबरठ्यात भर उन्हात बसून लेकीची वाट दुपारपर्यंत पाहणारी, न जेवता पाहणारी माहेरात एकच बाई असते, ती आपली माय. माहेरातली माय जाऊ द्या, प्रेमाचा सागर निघून जातो. आपले भाऊ करोडपती असतात पण भावाजवळ आईचं प्रेम नसतं. आई आई आहे. बसस्टँडवर लेकीला सोडायला गेल्यानंतर भाऊ बारीत बारीक गाडीत बसून लेकीला बहिणीला बसस्टँडपर्यंत आणू शकतो, पण बहिणीची सासरी जाणारी गाडी यायला जर 1 तास वेळ असला ना पोरो, आपण थांबत नाही आपल्या बहिणीजवळ. आपली माय थांबते आपल्या बहिणीजवळ बसून. 1 तास माझ्या लेकीची गाडी यायला वाट आहे, मी तिला गाडीत बसून घरी. अरे हे प्रेम मोजता येत नाही.
या जगातल्या प्रेमाची मोजमाप तुमच्या माझ्या आवाक्याच्या बाहेरची आहे. तुम्ही फक्त एकच करा, तुम्ही तुमचा मृत्यू नजरेला ठेवा की एक दिवस आपण बाप झाल्यावर मरणार आहे, थांबणार आहे. आपण आई झाल्यावर थांबणार आहे. हे जाणाऱ्या करता नाही, आपल्या करता आहे. जसा आपल्या आईवर त्या चोराने घाला घातला तसं एक दिवस तो आपल्यावर घाला घालणार आहे. आता आपण जागलो पाहिजे, आपण हे स्वीकारलं पाहिजे, सत्य स्वीकारलं पाहिजे की आपल्याला मरावं लागणार आहे. कोण आम्हाला मरणाच्या ताब्यात? चोर. तुकोबरे म्हटले एक जगात चोर आहे, तो तुमचं आयुष्य मोजतोय आणि त्याला तुमच्या देहाची चोरी करण्याचं काम परमेश्वरानं दिलेलं आहे. जगात दोनच चोर चतुर आहे, एक देव आणि दुसरा काळ. त्याच्यात का चातुरी नाहीये. तुकोबरे म्हटले अरे जग तुम्हाला फसवणुकीचं सांगेल, पण तुम्ही माझे भाऊ आहात रे, माझे भाऊ आहे तुम्ही. आपला बाप एक आहे पांडुरंग परमात्मा, आपली आई एक आहे रुक्मिणी. मी तुमचा भाऊ या नात्याने तुम्हाला सांगतो, जसं या द्रौपदीबाईंवर त्या चोराची नजर होती आणि त्यांनी आयुष्य संपवलं त्या चोराने द्रौपदीबाईंचं, तशी मंडपात बसलेल्या प्रत्येकाकडे त्या चोराची नजर आहे. त्यानं तुमच्याकडे यावं आणि तुमच्या जीवनाची चोरी करावी त्याच्या अगोदर तुम्ही जागा. हे माझ्या भावांनो, तुम्ही जागे व्हा. कुठं जागा? चोर निजल्या नाडोनी भागा. काळाला चोर म्हटलं, तो निजलाय, तोर आपली मजा आहे. तो एकदा जागा झाला ना, आपल्याला असं वाटतं त्याचं आपल्याकडे लक्ष नाही, आपल्याकडेच लक्ष आहे त्याचं. आपण त्याच्या कचाट्यातून सुटण्याचा प्रयत्न करत नाही. आपल्याला असं वाटतं त्यानं मला सोडू नका, जग पाहलंय, पण तो आपल्याकडेच पाहत असतो. अरे चोर निजल्या, त्याची नजर आहे तुझ्याकडे, पण त्याला झोपू दे आणि भागा. तू पळ सूट, देवाच्या दिशेनं जा. दुसऱ्याला फसवताना मनुष्य स्वतः फसून जातो. तसा जीव फसलेला आहे, सुख शोधतोय. कुठं सुख शोधतो? अरे जिथं शिजर शिवाय जन्म होत नाही, व्हेंटिलेटर शिवाय मरण येत नाही, तिथं विचारा महिलांना. अरे तुमच्या माझ्या आई, आपण सगळे बसलोय आता, सगळी आपण तरुणी पोरं आहेत, काही वयोवृद्ध माणसं कीर्तनाला. आपल्या आईला महिन्याची ट्रीटमेंट नाही, कोणता डिजिटल एक्सरे नाही, काही नाही, कुठली ट्रीटमेंट नाही, कुठली व्यवस्था नाही, तरी नॉर्मल डिलिव्हरी. आता डिजिटल एक्सरे आले, पण शिजर शिवाय बाळ जन्माला येत नाही. पिंकू ग्राईप वॉटर शिवाय आपण पिलो नाही दुसरं काही नाही. बाळ रडतंय, काय होतंय त्याला? ते रडतंय, गुडवूस दे त्याला. बाळ रडतंय, काय होतंय त्याला? असं काय रडतंय ते? बाळ रडतंय, मुस्काडीत दे त्याच्या. तू लहान होती तेव्हा हेच केलं मी. काय काळ बदलला. सुख आहे. बापाची मान पोराच्या मांडीवरती ठेवावी. बापाच्या हातात मरणाच्या वेळेला मनुष्य घाबरतो. त्यावेळेला प्रत्येक बापाच्या मरणाच्या वेळेला मुखातून येणारा आवाज आहे भाऊ. भाऊ म्हणजे मुलाला दिलेला आवाज आहे. मरण कोणाचंही असू देत, मनुष्य घाबरतो, हतबल होतो, हताश होतो. आपलं कर्म आपल्याला चित्र रंगवून दाखवतं, मग घाबरलेला माणूस पोराला आवाज देतो, जवळच्या व्यक्तीला मनुष्य आवाज देतो. आणि जगातला सगळ्यात जवळचा सोयरा मनुष्याचा मुलगा आहे, आईचा मुलगा आहे. आवाज देतो भाऊ भाऊ. मग त्यावेळेला म्हणायचं आपण, आई रामकृष्ण हरी म्हणा, काय काळजी करू नका, आई म्हणा रामकृष्ण हरी म्हणा. गोठ्यातली गाय घरात आणावी, गायीची शेप आईच्या हातात द्यावी, विष्णू सहस्रनाम म्हणावं, हरिपाठ म्हणावा, आणि आईच्या बापाच्या मस्तकावरून हात फिरून म्हणावं, म्हणा बाबा उद्धार होईल तुमचा, रामकृष्ण हरी म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा. राहिलं हे मरण आता जगात. आपला आई वडिलांचा मृत्यू सुद्धा घरी होत नाही, व्हेंटिलेटर, दवाखान्यात. ना जन्म सुखाचा आहे ना मृत्यू सुखाचा आहे. आणि तिथं माणसाची मरमर चालू आहे जीवन जगायची, मी सुखी होईल, मी सुखी होईल. अरे आता जागा रे बाई. अरे भावा, कोणाला सुख मिळालं रे इथं जीवन जगून? सुखी ते झाले ज्यांनी इकडं परमार्थ केला आणि परलोकाची यात्रा सुखाची करून घेतली. काळाला हुलकावणी दिली, 14 वेळेला परत पाठवलं चांगदेव महाराजांनी. तेव्हा वैभव झालं जीवनाचं. तू परत पाठवू शकत नाही, पण त्यानं तुझं स्वागत करावं, म्हणावं वा काय सुंदर जीवन आहे तुमचं. यमान सुद्धा जीवनाकडे पाहून सलाम करावा. काळ गुलाम सलाम करी, हे जीवन आहे. तुकोबारे म्हटले आम्ही त्याने सलामी ठोकण्यापर्यंत गेलो. तुम्ही माझे भाऊ आहात, माझा ऐका. चोर निजल्या नाडोनी भागा. इथं माणसं दुसऱ्याला फसवण्यात पुरुषार्थ मानायला लागले, स्वतः हुशारी करण्यात नाही. आमच्या गावची एक बाई भविष्यकाराकडे गेली. तिकडून आल्यावर तिचा नवरा म्हणतो तू कुठं गेली ती? हल्ली मग बाईलांना लय सवय भविष्य वगैरे पाहायची. ते मग ते बाई म्हणे मी गेली ती भविष्यकाराकडे. काय म्हटले कशाला ग? तेच आपलं नेहमीचं कारण, आपल्याला मूल होत नाही.
अरे बापरे. मग काय म्हणत ते म्हणत तुम्हाला पोरग होईल, पण त्याच्याकरता तुमची सासू मरण फार गरजेचं आहे, त्याशिवाय काही हा योग येत नाही तुमच्या आयुष्यात. अरे बापरे. तो म्हणे तुला काय वाटतं? ते म्हणे तुमच्यावर डिपेंड आहे आता, तुम्हाला पोरग पाहिजे असेल तर. हा म्हणे मला पोरगच पाहिजे, म्हातारीचं झालं आता, ती गेली काय आली काय, पोरग होणं गरजेचं आहे. तू जा घरी, काळजी करू नको, मी आलोच. हा घरी गेला नाही, सासरवाडीला आला आणि तिची आई घेऊन आला. ते म्हणे माझ्या आईला कशाला आणलं ग? म्हणे समजा उद्या आपली माझी माई गेली, आपल्याला पोरग झालं, ते पोरग सांभाळायला कोणी जुनी बाई पाहिजे की नाही घरात, म्हणून हिला आणलं. ते म्हणे काय माझं नाव राहिलं. आनंद वाटला तिला. 2-4-5 दिवस झाले. ती म्हणे घ्या लवकर निर्णय. का म्हणे थांब जरा, 2-4-5 दिवस होऊ दे, चांगला पर्व काळ पाहू. 8 दिवस झाले. बायको म्हणे तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे का? हा म्हणे आज. हा दुपारी आपल्या आईजवळ गेला नाही. म्हणे आई कुठं झोपते का तू दररोज? म्हणे इथं. उन्हाळा आहे भाऊ, बाहेरच झोपते अंगणात जरा. बरं 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 बरं, काळजी करू नको मा. मग माझं ऐकशील का आई आज? म्हणजे काय रे भाऊ, तू आज इकडं न झोपता तिकडच्या बाजूला झोप आणि तिच्या आईला इथं झोपव. म्हणे असं का? अरे म्हणे एवढं तर ऐक ना माझं. जाऊ दे म्हणे भाऊ, जरा तिकडून जरा जास्त हवा लागते रे. तिच्या आईला कूलर लावून दिलंय तिने. अगं म्हणे लागू दे, तर तोंडावर घेऊन झोपायचं. बर 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 बर, काळजी करू नको. म्हाताऱ्याने जागा बदलवली. बायकोन ठरवलंच होतं आज रात्री काहीतरी खेळ करायचा. बरोबर रात्रीचे, तुमच्याकडे हाच टाइम आहे का कार्यक्रम करायचा? म्हणजे असे कार्यक्रम 12लाच होता कडा, परफेक्ट एकदम, दुसरा टाइमच नाही. बरं 1-2 वेळ आहे ना, नाही 12 म्हणजे 12 वाजले. मोठा दगड घेतला. आता गार वातावरण तयार झालेलं, उन्हाळ्यात सुद्धा बाहेर कूलर लावल्यामुळे थंडीगार हवा, घरात गरम तर बाहेर थंडी वाजते. तोंडावर घेऊन अंगणात झोपलेला खुडखुड म्हातारा. नवरा म्हटलं पाय जरा, तुझी आई आहे की माझी, पा तपासून घे, नाही तर घोळ व्हायचा. बायको म्हणे तुमचीच म्हातारी, घाला तुम्ही दगड. असा दगड घातला, आवाज सुद्धा आला नाही. तशीच म्हातारी पोत्यात घातली. साठला. नदी आहे का तुमच्या गावात? काय चांगलं गाव आहे तुमचं, पहा बरं, काहीच कष्ट नाही, एकदम जवळच आहे. ते पोतं घेतलं, नदीला गेले. म्हणजे दत्तूजी महाराज सांगायचे, फेकलं व पोतं पाण्यात. तिकडून येताना ती बाई एकदम खुश. आता ते किती खुश होती मला एकदम सांगता येत नाही इथून, पण ती लयच खुश होती. ते तर खुश, हा बी खुश. ती म्हणे याला काय झालं आता, लग्न लोकांचं नसतं येळ्या डोक्याचं, माझं ठीक आहे पण याचं. तो म्हणे तू घरी चाल, तुझी बीपी जर लो नाही झाली तर तू माझं नाव बदलून ठेवतो. घरी आले, तुला झोपच लागे ना बा, दत्तूजी महाराज म्हणायचे. तिनं रवी घेतली तेवढ्या रात्री लावायला, आणि रवी लावताना ती एक गाणं म्हणायची. मी लय कष्टानं पाठ केलं बरं. ती म्हणायची, घुसळम घुसळम लावते रई, सासूबाई गेल्या पाण्यातही. घुसळम घुसळम लावते रई, सासूबाई गेल्या पाण्यातही. घुसळम घुसळम लावते रई, सासूबाई गेल्या पाण्यातही. हा म्हणे थांब जरा, दिवस निघू दे जरा. पण तिला कळच नाही घे ना बा, तिचं चाललंच ते घुसळम घुसळम लावते रई, सासूबाई गेल्या पाण्यातही. घुसळम घुसळम लावते रई, सासूबाई गेल्या पाण्यातही. याने घेतली बादली आणि बसला गाई खाली, गाईच्या कासेवर पाण्याची थाप मारली. तिच्याकडे पाहतो म्हणतो, दुदम दुदम दुबतो काय, वाहून गेली तुही माय, घरात आहे पठ्ठ्याची माय, पटत नसेल तर जाऊन पाय. गेली जो माय गेली बाय. आणि काच्या घाते माने अमुक माणूस मेला हो, मेला हो, मेला हो, मेला हो, ही चर्चा ऐकून तू क्षणभर दुःख व्यक्त करतील आणि नंतर तंबाखू चोळायला लागशील. माणसं जातच असतं. अरे वेड्या, तो गेला, हसू नको, तंबाखू चोळू नको, नंबर तुझा आहे आता. कैसे असोनी ठाऊकेने ना, दुःख पावाला पुढील पेना. अरे ज्या चोरानं तुझ्या गावातल्या माणसाला चोरलं, तो तुला चोरायला येणार आहे म्हणून आता